सकाळच्या 4 वाजल्यात रूमवरून निघलो, फ्रेश बिश झालो. बाकीचे 3 जण आहेत ते झोपलेत. सौरभ आणि मी चाललोय चलित भस्म आरतीला. बघूया आता दर्शनाला किती मोठी लाईन आहे. आतमध्ये मोबाईल नेणं जाम कठीण आहे की जाम स्ट्रिक असतात. बघू आपल्याला किती कव्हर करायला भेटते किती नाही ते समजेल आता पुढे गेल्यावर. भस्म आरतीला तर लाईनीत उभं राहिलं, खूप मोठी लाईन आहे, लोक दिसत नाही. आमच्या मागं पण तेवढीच मोठी लाईन आहे. आम्ही आलतो तेव्हा कोणच नव्हतं. आता त्याच्या मागं आमच्या मागं पण लाईन वाढत चालली. काय दिसत आता अर्ध्या लाईनीमध्ये आपण आलेलो आहेत आणि आज लाईन जाम फास्ट चालू आहे. मागच्या आम्हाला सांगत होते की लाईन कधी एवढी फास्ट चालू नाही, पण आता लाईन जाम फास्ट चालते आणि मंत्रोच्चार पण सुरू झालेले आहेत. काय कसं आहे काय माहिती नाही, तर बघू आपण पुढे काय होतं ते. आणि आपण शंकरद्वारची इथं पोचलो आणि लाईन स्टॉप केलेली आहे. आता हे बॅरिगेट कधी ओपन करतील आणि आपल्याला कधी आतमध्ये जायला भेटेल काय सांगू शकत नाही. भेटेल की नाही भेटेल ते पण काय सांगू शकत नाही. आता देवाची इच्छा. माझ्या मागे लाईन बघा, एवढे लोक आहेत माझ्या मागे आणि आतमध्ये गेले असेल ते वेगळे. फायनली लाईन ओपन झालेली आहेत आणि आपण आतमध्ये आलेले आहेत. आता आपलं 100% दर्शन होणार. आणि किती एवढे लोक आहेत आजूबाजूला आणि एवढ्या लाईनी आहेत की काय सांगू शकत नाही. किती लोक आहेत बघा तुम्ही. बाबांचं शृंगार चालू झालेलं आहे आणि आपल्याला अजून अडवून ठेवलेलं आहे, कारण की पुढे एक गेट आहे ते भावून घेतलं आहे. तर आपण व्ह्यू याच्यावरून एन्जॉय करू आणि पुढे बघू तुम्हाला कवर करायला भेटतं की नाही. मग आपण बाहेर आता मंदिराच्या शिफ्ट करायला नाही भेटला काय. ठीक आहे, नंतर परत एकदा दर्शन येणार आहे तेव्हा काय करतो शूट. भस्म आरती दर्शन आपण आलेलो आहेत. आता आपण रेस्ट करू आणि रेस्ट करून उठल्यानंतर पुढचा प्रवास. असं झोपलेत. हा बॉय, सगळी पोरं आता रेडी झालेली आहेत. आता आम्ही निघणार. कुठं कुठे जाऊ बाहेर, बाहेर गेलो ठरू कुठं जायचं तो अजून का फिक्स नाही. चला आता मी काल भैरव मंदिराकडं रिक्षा भेटले. 60 रुपयामध्ये रिक्षा सोडणार आहे आम्हाला. घेऊन जाऊन तिथे थांबणार पण आहे. आता काल भैरव मंदिरात पोचलो. मंदिराची आपण पोचले बघू शकता. मागं मंदिर आहे काल भैरव मंदिर. मागून मंदिर आहे. जरा फुलबी घेतलं बाबांसाठी. गर्दी तर एवढी दिसत नाही, नंतर गर्दी वाढेल. बघू आतमध्ये कसं भेटतंय शूट करायला. नाही लाईन लागलो. लाईन पटापट चालू आहे. आज सगळीकडे लाईन पटापट चालू आहेत. जसं जसं टाईम चालला आहे तसं जसं गर्दी वाढत चालली आहे. आणि आमच्या कोणकोणती पण जसं जसं टाईम वाढला आहे तसं जसं गर्दी पण वाढत चालली. समोरच मंदिर आहे आणि आपला 5 मिनटामध्ये आपलं दर्शन होऊन जाईल. 5 ते 10 मिनटं जास्त जास्त लागू शकते. हे बघा काल भैरव मंदिर उच्च आहे आणि हा दीपस्तंभ आहे. कोणाला जायचं बघल रे बघल आब्या बघल. जास्त काय दर्शन तर झालेलं आहे, जास्त काही शूट करायला भेटणार नाही. आता काय बोललो तर दर्शन झालेले आहेत. आता आलो डायरेक्ट हॉटेलला जाऊ आणि जरा उज्जैन एक्सप्लोर करू, मार्केट बिर्केट एक्सप्लोर करू थोडासा. आणि मग संध्याकाळी महाकालच्या दर्शनाला जाऊ आणि नंतर मग जरा काय बोलतात कॉरिडॉर एक्सप्लोर करू. बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोर करणार आहेत त्या करू.
शेट शेट बोलते. उज्जैनमध्ये पोचलो. आता जाऊ जेवायला, भूक लागले. आजच्या लास्ट टाइम आलतो तेव्हा पण एक हॉटेल भेटला, जेवण होता. आता पण तिथंच चाललो, जेवू आता आणि मग बघू पुढचा काय होतं प्लॅनिंग, तुम्हाला अपडेट देतो. खरं आपल्या पोरांना अत्तर घ्यायचे, अत्तर मला अत्तर घ्यायला आलेत. अत्तर घ्यायचे आहे ना, बघू आता किती अत्तर घ्यायचं नाही किती नाही. आता वाजल्या संध्याकाळचे 5:30 आणि दर्शनाने मी चाललंय महाकालच्या दर्शनाला. मी चाललोय दर्शनाच्या महाकालच्या दर्शनाला जाऊ. महाकालच्या दर्शनाला जाऊ, तिथून जाऊ रामघाटवर शिप्रा नदीची आरती आणि तिथून हरसिद्धी मातेची आरती आणि मग कॉरिडॉर एक्सप्लोर करू आणि शयन आरतीचा ट्राय करू आपल्याला होतोय का. सोबत राहा तोचपर्यंत, भेटूया पुढं. आज समोर आपण बघतोय तो आहे भारत माताचं मंदिर. हा कॉरिडॉर मध्ये आहे. जर तुम्ही जर कधी आला तर कॉरिडॉर जर एक्सप्लोर करत असेल तर तुम्हाला भेटून जाईल. आपण चाललो आता हरसिद्धी मातेच्या आरतीला आणि हा नाद ऐकून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आता आरती चालू झालेली आहे. हा फक्त समोरचा व्ह्यू बघा आणि एन्जॉय करा आणि अजून पुढे दाखवतो. पुन्हा एकदा महाकाल मंदिराची आलो. आता तुम्ही कॉरिडॉर एक्सप्लोर करायला. ये मोठे आहे. समुद्र मंथन केलेली, समुद्र मंथन झालं तेव्हा महादेवाने जेव्हा विष प्राशन केलं तिथली मूर्ती साकारलेली आहे. बोलू हे बघा आता, हे बघा आणि हे बघा. स्टोरी टाकून नको काय लोक किती स्टोरी टाकतोय हो. आणि हे बघा रावणाने जेव्हा कैलास उचललेला डोक्यावर रावणाने तेव्हाची मूर्ती, भारी भारी प्रतिमा इथं आहेत. आपल्या खंडोबाची मूर्ती पण आहे तिथं. एल्को जय मल्हार. तेव्हा महादेवाची वरात चाललेली, वरातीची प्रतिमा इथे. आपल्याला महादेवांची रौद्र रूप बघायला भेटतंय आणि खूप मोठा आहे कॉरिडॉर. तुम्ही अजून आपण 1 तास जरी फिरला तरी कमी पडेल. खूप साऱ्या प्रतिमा आहेत इथं, खूप साऱ्या सुंदर सुंदर प्रतिमा आहेत. जेव्हा तुम्ही या तेव्हा हा कॉरिडॉर नक्की एक्सप्लोर करा. जर तुम्ही हे जर मिस केलं ना तर मग तुम्ही काहीच नाही बघितलं उज्जैनमध्ये. हा पॉईंट तुम्ही मिस केला कॉरिडॉरचा. आणि संध्याकाळी मोस्टली संध्याकाळी या, लाईट शो बी भारी असते एकदम. संध्याकाळी लाईट बीटच्या ह्याच्यामध्ये एकदम भारी सीन दिसतो. आणि खूप मोठी वॉल आहे. त्या वॉलला प्रत्येक वॉलला नंबर दिलेले आहेत आणि तिथं महादेवाच्या आयुष्य जीवनातील एक 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 क्षण तिथे दाखवलेले आहेत. लिहिलेले नाही, दाखवलेले आहेत. बघू शकतो.
कॉरिडॉरच्या तुम्ही राईट साईडला आला ना का इथं तुम्हाला उज्जैन मधले जेवढे जेवढे मंदिर आहेत किंवा जेवढी जेवढी मोठी मंदिर आहेत ते सगळी तुम्हाला या भिंतीवर दिसतील. काय कालभैरव, गडकालिका, हरसिद्धी माता, परत श्रावण महिन्यामध्ये जी शाही सवारी निघते 4 वेळा दर सोमवारी तर त्याच्यामध्ये हरिहर मिलन दाखवतात. श्रीकृष्णाचा आणि महाकालचं जेव्हा मिलन होतं त्या मंदिरामध्ये, आपण जेव्हा सकाळी गेलो त्या मंदिरामध्ये ही मूर्ती इथे साकारलेली आहे. परत राधाकृष्णाचं मंदिर आहे त्याची मूर्ती दाखवली आहे. नागेश चिदेंद्र मंदिर जो वर्षातून फक्त एकाच दिवशी नागपंचमीची दिवशी खोलतो त्या मंदिराची मूर्ती इथं दाखवलेली. मूर्ती नाही म्हणजे भिंतीवरती आखलेली आहे. असे मोठे मोठे मंदिरांची मूर्ती इथे. अंगारेश्वर महादेव आहेत, परत चिंतामण गणेश आहेत. सगळे मोठे मोठे जे उज्जैन मधले मोठे मोठे जे मंदिर आहेत ते सगळ्या मंदिराची प्रतिमा या भिंतींच्यावर आहेत. कॉरिडॉर मधून भारत माताच्या इथून खाली आला की तुम्ही राईट साईडला तुम्हाला भेटून जाईल आणि तिथूनच एक्झिट पॉइंट पण आहे. चला आता जेवायला आलोय. सकाळी आलो त्याच हॉटेलमध्ये आलोय जेवायला. एकदम भारी जेवणाची. सुधी बोलते मंचुरियन मागव आपले दुपारचे. एकाच दोन चला आता जेवल्यानंतर काय येते पुढचा प्लॅन. मला कधीच वाटलं नव्हतं की एका दिवसामध्ये मला भस्म आरतीचं दर्शन आणि शयन आरतीचं दर्शन मिळेल. तर आज आलो मी शयन आरती बघायला आणि बाबाची आरती चालू आहे. आलं तर रूमवर शयन आरती घेऊन आता झोपणार आणि उद्या सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट घरचा प्रवास. आणि इथं चेकआउट केला. आता चेकआउट केला, घरी निघालो. आता गाडीचं ट्रॅव्हलिंग घरी पोहोचू. आता घरी पोहोचणार ना. चला आता पोहोचलो आम्ही घरी. 11 वाजलेत आणि इथं आपला ब्लॉग एंड. भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जोडून राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.